विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. विदर्भात सुद्धा हा दिवस साजरा केला गेला. मात्र अनेक ठिकाणी विदर्भात मात्र काळा दिवस सुद्धा पाळला गेला, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी. अकोल्यामध्ये ह्याच दिवशी विदर्भवाद्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळेला शिवसेनेबरोबर धक्काबुक्की सुद्धा झाली. विदर्भवाद्यांनी शेतकरी संघटनेबरोबर विदर्भची वेगळ्या राज्याची मागणीसाठी मदनलाल धिंगरा चौकामध्ये आंदोलन सुमारे 4:30 वाजता दुपारी सुरू केले. त्यांचं आंदोलन तिथे सुरू असतानाच तिथं शिवसैनिकही पोचले. दोघांमध्येही नारेबाजी झाली आणि ह्यानंतर शिवसैनिक हे थोडे आक्रमक झाले. त्यांनी या विदर्भवाद्यांशी धक्काबुक्कीही केली आणि वेगळ्या विदर्भ राज्याचा नकाशा असलेलं एक बॅनर फाडून सुद्धा टाकलं. अमरावतीतही असंच काहीसं पाहायला मिळालं. मात्र तिथं शिवसेनेच्या जागी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते. विदर्भवाद्यांनी राजकमल चौकामध्ये वेगळ्या राज्याच्या मागणीला घेऊन आपले आंदोलन महाराष्ट्र दिवसाच्या निमित्तानं सुरू केलं. तर राजकमल चौकाच्या दुसऱ्या बाजूला मनसेनं कामगारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. खरं तर दोन्ही कार्यक्रम चौकाच्या दोन वेगळ्या बाजूला होते. मात्र त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले. त्यांनी विदर्भवाद्यांच्या मांडवात शिरून तिथं घोषणाबाजीही केली, तोडफोडही केली, त्यांचे बॅनर्सही फाडून टाकले. पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागले. यवतमाळमध्ये सुद्धा विदर्भवाद्यांनी काळे झेंडे दाखवून काळा दिवस हा महाराष्ट्र दिवसाच्या ऐवजी पाळला. ह्यावेळेला त्यांनी लोकनायक बापूजी आणे यांच्या पुतळ्यासमोर वेगळ्या विदर्भ राज्याचं आंदोलन सुद्धा केलं. हे आंदोलन होत असताना तिथं शिवसैनिकही पोचले आणि शिवसैनिकांनी मात्र संयुक्त महाराष्ट्राचा झेंडा तिथं फडकावला आणि त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले अशा हुतात्म्यांना त्यांनी तिथे श्रद्धांजली सुद्धा अर्पित केली. हे सर्व सुरू असतानाच विदर्भात सगळीकडे रक्ताक्षरी आंदोलन पाहायला मिळालं. विदर्भवाद्यांनी काल खास रक्ताक्षरी आंदोलन ठेवलं होतं. एक पत्र वेगळ्या राज्याची मागणी करत नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आलेलं आहे आणि ह्या पत्रावर सगळीकडे विदर्भात रक्ताच्या सह्या घेतल्या जात आहेत. खास फार्मसीचे विद्यार्थी इथं प्रत्येकाला सुई टोचून अंगठ्यातून रक्त काढत आहेत आणि त्या रक्तानं प्रत्येक जण ह्यावर स्वाक्षरी करत आहे. हे पत्र अशा पद्धतीनं 10,000 सह्या घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहे. तुरीच्या खरेदीमुळे शेतकरी दुःखी असताना विदर्भातून मात्र मुख्यमंत्र्यांना तूर भेट मिळालेली आहे. मात्र ही तूर भेट आंदोलनाचाच भाग आहे. यवतमाळच्या आर्णीमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी तहसीलदाराला शेतकऱ्यांची तुरीवरची जी व्यथा आहे ती समोर करण्यासाठी खास मुख्यमंत्र्यांसाठी तूर भेट पाठवली आहे. तर यवतमाळमध्ये तूर संघर्ष समितीनं इशारा सुद्धा दिला आहे की जर का तूर खरेदी ही सुरळीत सुरू झाली नाही तर मात्र मोठं आंदोलन 2 दिवसामध्ये रस्त्यावर उभारलं जाईल. अकोल्यामध्ये काल रात्री एका अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये एका जणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर आहे. हे दोन्हीही मित्र जेवल्यानंतर शतपावली घालण्यासाठी अकोल्याच्या वाशिम बायपासच्या परिसरामध्ये गेले होते. मात्र तिथे शतपावली करत असताना एका भरधाव आलेल्या मारुती गाडीनं दोघांनाही उडवलं. यामध्ये अराफत नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याचबरोबर दुसरा जो व्यक्ती आहे तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. महत्वाचं म्हणजे ही भरधाव असलेली मारुती कार महापालिकेचे अभियंता अजय गुजर चालवत असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. चंद्रपूरच्या सावली तालुक्यामध्ये परत एकदा रानगव्याचा मृत्यू झालेला दिसतो आहे. पोलिसांनी एका शेतकऱ्याला ताब्यात घेतला आहे. हा रानगवा या शेतकऱ्याच्या
शेताच्या रखवालीसाठी कुंपणामध्ये टाकलेल्या विद्युत प्रवाहामुळे मेल्याचं कळतं आहे. शेतकऱ्यानं याची कबुली सुद्धा दिलेली आहे. शेतकऱ्यानं मेलेला रानगवा पाहून घाबरून त्याला दूरपर्यंत फरफटत नेऊन पुरावा नष्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याची माहिती मिळते आहे. धक्कादायक बाब ही आहे की गेल्या एका आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. या संपूर्ण परिसरामध्ये शेतामध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे 4 रानगवे हे आधीच मेले होते. एक पिल्लू जखमी झालं होतं आणि एक वाघ सुद्धा या विद्युत प्रवाहामुळे याच गेल्या आठवड्यामध्ये मारला गेला होता. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील काकडधरा गावामध्ये काल महाश्रमदान पाहायला मिळालं. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपसाठी या तालुक्याची निवड नागपूर विभागातून झालेली आहे आणि काल महाराष्ट्र दिवसाच्या निमित्तानं इथं महाश्रमदान ठेवलं होतं. काकडधरा या गावामध्ये काल 1000च्या वरती लोकांनी श्रमदान केलं. एवढंच नाही तर 711 लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन या कामासाठी केलं. जनता जर का सजग असेल तर काय होऊ शकतं याची प्रचितीच नागपुरात काल आली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जनमंच नावाच्या संघटनेनं सिमेंट रोडचं इन्स्पेक्शन ठेवलं होतं. स्मार्ट सिटी नागपूरमध्ये स्मार्ट रस्ते बनत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट रस्त्यांची कामं सुरू आहे. यातील एक महत्वाचा रस्ता म्हणजे लॉ कॉलेज पासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंतच्या रस्त्याचं इन्स्पेक्शन, पब्लिक ऑडिट हे या संघटनेनं ठेवलं होतं. ह्याच्या आधीच माहिती देऊन सुद्धा महानगरपालिकेचा कुठलाच अधिकारी तिथं उपस्थित नव्हता. मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तिथे आले. लक्षात आलं या इन्स्पेक्शनमध्ये की सिमेंटच्या रस्त्यांमध्ये सर्व ऑल वेल नाही आहे. काही ठिकाणी क्रॅक्सही आले आहेत. रस्ते हे घरांपेक्षा भरपूर वरती असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी हे घरांमध्ये सुद्धा घुसू शकतं. बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना तिथं बोलावून घेतलं आणि त्यानंतर तिसऱ्या पार्टीकडून या रस्त्यांचं ऑडिट करून घेण्याचं आश्वासन सुद्धा यावेळेला दिलं आहे. काल चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोऱ्यामध्ये वीरुगिरी सुद्धा पाहायला मिळाली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्या मागण्या समोर ठेवत 7 कामगार हे टावरवर चढले आणि खरं तर हा टावर पोलीस स्टेशनाच्या समोर असून सुद्धा हे 7ही जण या टावरवर चढून आपल्या मागण्या मान्य करून देण्याचा एक वीरुगिरीचा प्रयत्न इथं होताना दिसला. या सर्व कामगारांचा मुद्दा हा विस्थापितांचा आहे.